करमाळा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा माढा मतदारसंघात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या सुरुवातीला पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी मकाई साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य रश्मी बागल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव बंडगर, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील आदींची भाषणे झाली। राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा माढा विधानसभा मतदारसंघ कार्यकर्ते पदाधिकारी संवाद दौऱ्यावर आले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे। मुख्यमंत्री होण्याआधी फडणवीस यांना कोणी ओळखत तरी होतं का, असा सवाल पवार यांनी यावेळी उपस्थित केला। मुख्यमंत्र्यांना शेतीतलं काय कळतं, साधा भुईमुग नक्की कुठे उगवतो हे तरी त्यांना माहित आहे का, अशी बोचरी टीका पवार यांनी केली। फडणवीस हा हुशार माणूस आहे, कोर्टात न टिकणारे आरक्षण त्यांनी मराठा समाजाला देऊन जल्लोष करा म्हणतात, असा पवारांनी प्रश्न केला। मतदान भाजपा शिवसेनेला करता आणि धनगर समाजाला आरक्षण आम्हाला मागता, हे काय बरोबर नाही, असं शरद पवार यांनी मिश्किलपणे सांगितलं। तर करमाळ्याच्या मेळाव्यात पवारांनी फडणवीस यांच्यावर टीका केली, परंतु सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार विजयसिंह मोहिते पाटील, बबनदादा शिंदे, दीपकआबा साळुंके अशा मातब्बर नेत्यांनी दांडी मारल्यानं राष्ट्रवादीतील गटबाजी उघड झाली असताना दिव्याखाली अंधार हे दिसत असून पवार गटबाजी कशी रोखणार हे आता पाहण्यासारखं आहे। यावेळी रोहित पवार, विलासराव घुमरे, सतीश नीड, संतोष वारे, आदिनाथ कारखान्याचे चेअरमन संतोष पाटील, अजिंक्य राणा पाटील, महावीर तळेकर, महेश तळेकर, चिंतामणी जगताप, अच्युत तळेकर, काका पाटील, अभिषेक आव्हाड, रवी शेळके आदी यावेळी उपस्थित होते। सगळ्यात मोठं काम आदरणीय साहेबांनी जे केलं असेल ते आपल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा, आणि याचा उल्लेख केल्याशिवाय साहेब आमची एकही सभा पार पडत नाही। आज राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम्ही सगळे कार्यकर्ते असू, आमच्यासाठी एक फार मोठी संस्था करमाळा तालुक्यामध्ये आहे। गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी पोट भरणारी ही जी संस्था आहे आदिनाथ सहकारी साखर कारखाना, या सहकारी साखर कारखान्याला अडचणीतून काढून, आजारी अवस्थेतून बाहेर काढून आपण त्याला परत एकदा पायावर सक्षमपणे उभा राहण्यासाठी बळ दिलं। आपल्या मतदारसंघामध्ये तुमच्या जीवाभावाची माणसं, धनगर समाजाची माणसं तुमच्या बरोबर काम करतात। हा नव्यानं विषय सांगायची आवश्यकता नाही, तुम्हाला हा सगळा विषय माहित आहे। परंतु साहेब झाले काय, 2009 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपण धनगर समाजाचं अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करण्यासंदर्भातली भूमिका मांडलेली होती, आणि त्यानंतर ती सुटली नाही याची खंत समाजामध्ये आहे। एक मोठा वर्ग, महाराष्ट्रातल्या 1.5 कोटी धनगर समाज आपल्याकडे आशेने पाहतो आहे। दुधाचं प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणात आहे सर माझ्या तालुक्यामध्ये। आहे काय कोणी दूध उत्पादक? किती रुपयाचं अनुदान मान्य केलं होतं? किती रुपयाचं? 5 रुपयाचं। किती रुपयाचं मिळालं? सर 0 रुपयाचं अनुदान मिळालं। 25 ते 26 रुपयाचा भाव देणारी राष्ट्रवादी तुम्हाला नकोय, आणि 15-16 रुपयाचा रेट देणारा सेना आणि बीजेपी तुम्हाला चालते। जर बीकेचे डोहाळेच आपल्याला लागले असते तर स्टेजवरती बसणारे नेते करतील तरी काय? आज या महाराष्ट्राचा स्वाभिमान कुठे आहे? महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे शरद पवार आहेत। देशाच्या पातळीवर या नेत्याला तिथल्या राजकारणामध्ये ताटमानेला तिथलं आपलं प्रभावीपणा दाखवायचं असेल तर या महाराष्ट्राला त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। प्रश्न तर अनेक आहेत, कधी संपणारे नसतात, परंतु ज्यावेळेस आमचा नेता या लोकसभा मतदारसंघाचा खासदार दिल्लीमध्ये प्रभावी भूमिका बजावण्याकरता ताकदीनं जर उभा राहायचं असेल तर तुम्ही आणि सर्वांनी साहेबांच्या पाठीमागे ताकदीनं उभं राहण्याची आवश्यकता आहे। रस्त्याच्या संस्थेने सांगितलं, प्रधानमंत्र्यांनी सांगितलं, ना खाऊंगा ना खाने दूंगा। काही भारी नुसतं खताबी खात नाही, खाऊन बी घेत नाही। आणि थोड्या दिवसांनी कळलं की 1 क्विंटल हिस्सा गेला इंग्लंडमध्ये, 8,000 कोटी रुपये घेऊन गेला। 1 क्विंटल नीरव मोदी म्हणून नाव ऐकलं, तो काहीतरी 9,000 कोटी म्हणून गेला। ना खाऊंगा ना खाने दूंगा। 9,000 घेऊन तो मोदी कोण गेलाय, भाऊकीचा आहे का कुठला आम्हाला माहिती नाही, आणि तुम्ही काय खाऊन देत नाही म्हणजे।
तर या पद्धतीनं देशाची लूट करतायत, पण राज्यकर्ते त्यांच्याकडे काही बोलत नाही. सामान्य माणसाला मात्र त्रास त्या ठिकाणी ठिकठिकाणी होते. याचा परिणाम एकच झाला की जी यंत्रणा आहे सरकारची, त्याच्याकडे एखाद दुसरं काम असायचं. त्यापूर्वी जर 100 रुपये मागत होते, आता 200 मागायचे. प्रतिनिधी शीतलकुमार मोटेसह कॅमेरामन संतोष मोटे, NTV न्यूज मराठी, करमाळा, सोलापूर.